वेलकम टू न्यूज फॉर यू चॅनल. सच का सामना विथ पंकज शर्मा. आपले आज पाहुणे आहेत राकेशजी वाळेकर. प्रथम राकेशजी वाळेकर, आपले स्वागत आहे आमच्या शोवर. धन्यवाद. थोडासा मी इंट्रोड्यूस करतो यांना की हे आपले मुंबादेवी तालुका विधानसभाचे शिवसेना यातले समन्वयक आहेत आणि इतर सामाजिक कार्यावर पण असतात. आणि एक हिंदुत्वासाठी यांची एक नेहमी एक होड असते पुढे येण्याची. तर सुरुवात आपण थोडासा त्या विषयावरनं करू. राकेशजी, हिंदुत्व हा आपल्या विधानसभेत हा कसा बघितला जातो आहे? सर्वप्रथम पंकजबाई की बोले हा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे, ही देवी देवतांची भूमी आहे बोले. तर ही सर्वात प्रथम बोले की बोले महाराष्ट्रामध्ये या हिंदुत्वाला पूजलंच पाहिजे बोले, असं आहे. नक्कीच. पण माझा मुद्दामून हा प्रश्न सुरू करण्याचं कारण असं होतं की मुंबादेवीमध्ये अधिकांश इतर धर्मीयही राहतात आणि दोन धर्मियांचा कुठे ना कुठेतरी वाद हा थोडाफार जो जास्त उजागर होत नाही पण थोडाफार होत असतो. कारण त्या बाजूला मोहम्मद अली रोडसारखा हे परिसर आहे, 2 टाकीसारखा परिसर आहे आणि इथं पूर्ण आपली हिंदू वस्ती आहेत आणि त्यातून इथे आमदार आहेत अमीनजी पटेल आणि ती काँग्रेसची आहे आणि आपण शिवसेनेला लागून आहेत. तर परस्पर हे समन्वय कुठेतरी म्हणजे दोन धर्मियांमध्ये नक्की आहेत चांगले की बनवावे लागतात की कुठेतरी तिढा नेहमी काही ना काहीतरी चालूच असतो? पंकजबाई, सगळ्यात पहिलं बोलले की बघा आमच्या धर्मामध्ये आम्हाला शिकवलं आहे की बोले आपल्या धर्माचा अभिमान सगळ्यांनाच पाहिजे बोले, पण दुसऱ्याच्या धर्माचा कधी द्वेष नाही केला पाहिजे बोले. पण आमच्या धर्माचा कोणी बोलले की आमच्या धर्माबद्दल काही चुकीचं कोणी बोलेल, काही वाईट करण्याचा प्रयत्न कराल तर एक हिंदू म्हणून माझी नेहमी एक भूमिका असेल आणि ती कडक भूमिका असणार बोले की आम्ही बोलले की बोले कदापि बोले आमच्या धर्माबद्दल ना चुकीचं ऐकून घेणार नाही बोले. म्हणजे कुठेही हिंदू या विषयावर आपण नेहमी ठाम स्टँड घ्यायला आपण तत्पर असता. नक्की बोले. आणि ते सर्व हिंदूंनी राहिलंच पाहिजे. देव देश धर्म ह्याच्याशी एकनिष्ठ राहिलंच पाहिजे. नक्कीच. म्हणजे जर पक्षाचा कधी आदेश आला, एक माफ करा थोडासा कठीण नव्हे पण एक थोडासा कधी एक असं होतं की त्रास होतो कोणाकोणाला विचारलं की कधी पक्षाची भूमिका अशी असते, बाबा हा विषय कुठल्या हिंदू विषयावर आहे पण तिथे एक भूमिका लोक घेत असतात. पण स्थानिकांचा जेव्हा विषय असतो आणि त्या स्थानिक म्हणून जसे मराठा समाज जर आपण पाहिलात तर कित्येक तरी आमदारांनी आपल्या म्हणजे भारतीय जनता पक्ष असू दे, शिवसेना असू दे, राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, त्यातून वेगळी भूमिका घेत त्या मराठा समाजाला त्यांनी सपोर्ट केलं. तर अशी कधी हिंदू विषयाला गरज पडली तर आपण आपल्याच पक्षाच्या विरुद्ध कधी स्टँड घ्याल का? साहेब बोले भूमिका घेताना आम्ही त्याच्या मागची पार्श्वभूमी बघू बोले, पण नक्की बोले हिंदूसाठी जे योग्य असेल ना ती माझी भूमिका वैयक्तिक किंवा कशी असो पण मी ती घेणारच बोले. नक्कीच सुंदर बोललात. एक छोटंसं अजून मी तुम्हाला सामाजिक प्रश्न विचारू इच्छितो की मुंबादेवीत आत्ता जे पण जसं चाललं आहे, एक धर्म सोडून एक सामाजिक काय प्रश्न असतील हे तुम्ही जर थोडा भर टाकू शकता आपल्या व्ह्युअर्ससाठी? पंकजबाई, इकडे स्थानिक प्रश्न असे पार्किंगचे प्रश्न आहेत. परत बोले जे हातगाड्यांमुळे जो त्रास होतो लोकांना बोले, कुंभारवाड्यांच्या गल्ल्या माहिती आहे तुम्हाला छोट्या आहेत, तिकडे दोन्ही साईडला गाड्या पार्किंग असतात. त्यामुळे बोलले की स्थानिकांना त्या गोष्टीचा अडचणी होत्या प्रामुख्याने हे आहे. आणि बोले की BMCचे जे विषय आहेत वॉटर मीटर आणि गटर बोले ते आम्ही आमच्या माध्यमातून नेहमी सोडवतच असतो आणि आमचा एकच उद्देश आहे की आपल्या विभागाचा लवकरात लवकर विकास व्हावा आणि आपल्या लोकांची कामं व्हावी. कुठेतरी रिडेव्हलपमेंटवर आपल्या विभागावर काय चालू आहे का? हो, नक्की चालू आहे बोले. आणि ते लवकरात बोलले की 2-3 वर्षामध्ये दिसेल तुम्हाला कुंभारवाडा पूर्ण चेंज झालेला बोले. अच्छा. एक विशेष वॉर्ड जिथे तुम्ही राहता तो वॉर्ड कुठला आहे? 220. अच्छा. तुम्ही जातीने त्यात लक्ष घालता 220मध्ये? नक्की. आम्ही लोकप्रतिनिधी आहेत तर साहेब बोले इकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचंच आहे. काय प्रश्न विचारतो तुम्हाला थोडा समजत असेल की थोडासा मी त्यावर येतो आहे की आता बृहन्मुंबई महानगरपालिकेची कुठेतरी इलेक्शन्स अपेक्षित आहे. तर कुठेतरी आमचे व्ह्यूअर्स अपेक्षा करू शकता की राकेशजी वाळेकर जर गरज पडली तर हे थोडासा पुढाकार घेऊन नगरसेवकासाठी हे कुठेतरी ते उभे राहण्याचा प्रयत्न करतील का? नक्की प्रयत्न नाही बोलले 100% देणार. आणि लोकांनी बोलले की जे प्रेम मी जे कामं केले ना त्या कामात मला आपल्या मतातून आपल्याला प्रेम दाखवलं पाहिजे त्यांनी. चांगली गोष्ट आहे. म्हणजे नक्कीच आम्हाला ठामपणे कुठेतरी जर सेवेची संधी भेटली तर राकेशजी वाळेकर 220 करिता हे नक्कीच नगरसेवकाला नक्कीच पुढाकार घेतील. त्याबद्दल सुंदर हे. आणि एक हातगाडीचा विषय ना आपल्या इथं 220चा जाम ज्वलंत आहे. म्हणजे इतरचे पण जे आम्ही विषय घेतले
तर त्यातून तो नक्की जो प्रकार काय आहे तो थोडासा आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तोडगा काय तो जोड तुम्ही सांगितलं तर. याच्यामुळे काय विषय काय म्हणते, जे मासमाचे बोलले की मेटल असोसिएशन आहे, प्लस बोलले की जे हातगाडी बोलले, जे हातगाडी चालवणारे भैया, या लोकांना प्रशिक्षण नाही आहे. ॲक्च्युली या लोकांना आहे ना एक मार्गदर्शन केलं पाहिजे की तुम्ही जे व्यवसाय करतात, व्यापार आम्हाला व्यापाराचा विरोध नाही आहे, पण ते जे गोष्टी करतात ना की नो एंट्रीमधून आणले आणि हातगाडीच्या बोलले की ओव्हरलोड माल घेऊन, आमचा विरोध त्या गोष्टीला आहे बोले. म्हणून मासमानी आहे ना त्यांना एक मार्गदर्शन करावे बोले, जे हातगाडी चालवणारे भैया आहे ना त्यांना मार्गदर्शन करावे बोले. अच्छा, म्हणजे जे पण हातगाडी चालवणारे आहेत ते नियमित रूपाने जावं, जेणेकरून काय कोणाला त्रास होऊ नये असं आपलं मत आहे. बो ठीक आहे. आता थोडंसं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे गोल्ड लेवल हा एकदम सेंटर पडतो, 220ला तर नक्कीच सेंटर पडतो. कुठल्या ना कुठल्या तरी विषयावर कधीतरी थोडीफार तिथे नोकझोक होते. म्हणजे संदलचं एक उदाहरण आहे जे झालेलं एकदा, आपण सगळे उतरलेलं ते आम्ही पाहिलं वगैरे. तर हे बॉर्डरमध्ये कुठेतरी एक समन्वय दोन्ही बाजूने चांगले असे काहीतरी असं कधी प्रयोग झाला आहे की बाबा दोन्ही समन्वय ठेवून या बॉर्डरला काय होता कामा नाही. म्हणजे इकडनं जर मुस्लिम एरिया सुरू होत असेल, असं एरिया कोणाचा नसतो बोलायचं अर्थ, इथे तर मुस्लिम बांधव जास्त आहेत आणि इथे हिंदू बांधव जास्त आहेत, तर कुठे एक समन्वय कसं बनवता येतं तुम्हाला? यासाठी एक हिंदीमध्ये एक चांगला मुहावरा आहे, ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है, बुराई पे उतर आए वो इंसान बुरा है. अशी व्यक्तिगत आहे बोल सर. अतिसुंदर, एकदम टाम आणि सुंदर बोलले आणि यातले कवीही आज आम्हाला पाहायला भेटले. आपण नक्कीच पुढच्या एपिसोडला भेटूया. आता इथे विराम घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.